मध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं मलाही द्यायची आहेत. त्याचबरोबरीने आपल्या देशात, राज्यात, शहरात, राजकारणामध्ये, नागरिकांच्या जीवनामध्ये अनेक व्यथा, समस्या या त्यांना भेडसावत आहेत. त्याहीबद्दल आपल्या मनात प्रश्न आहेत. माझ्याही मनात त्या प्रश्नांबद्दल प्रश्न आहेत. पण आज मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो की आज मी फक्त एकच विषय घेणार आहे. बाकीच्या विषयांबद्दल आपल्याला जर का अगदी पाहिजेच असतील उत्तरं तर आपण सोमवारी किंवा मंगळवारी जरूर भेटूया. पण हा संपूर्ण देशामध्ये जो काही एक गोंधळ, सर्वसामान्यांबद्दल अनास्था उडवलेली आहे, कोणी कोणाचं उत्तरदायित्वच नाही आहे असं जणू काय चाललेलं आहे. आणि ह्याचं जे मूळ आहे त्या मुळावरती आता आघात करण्याची वेळ आलेली आहे. कारण संपूर्ण देश हा आज भारतीय जनता पक्षाच्या अंमलाखाली आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या सत्तेचं मूळ जे आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी होतो, ते म्हणजे राम मंदिर. राम मंदिरासाठी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये अनेक शिवसैनिक सुद्धा सहभागी होते. देशातील तमाम हिंदू हा सहभागी होता. तो काळ आजही आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. आपल्या माध्यमातून ती सारी दृश्य जनतेच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आहेत. कारसेवकांवरती झालेले अत्याचार, मग झालेलं गोधराचं हत्याकांड, अहमदाबादमधली दंगल, अगदी मुंबईमध्ये सुद्धा जे काही घडलं होतं, बॉम्बस्फोट असतील, आणखीन काही गोष्टी असतील, त्याच्यामध्ये हिंदूंनी बरंच काही सोसलं होतं. आणि त्या सगळ्याचं मी असं म्हणेन भांडवल करून भारतीय जनता पक्ष, जो हे आंदोलन सुरू होण्याच्या आधी संपूर्ण देशामध्ये त्याचे फक्त 2च खासदार होते आणि गांधीवादी समाजवाद हा त्यांनी अंगीकारलेला एक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम सोडून ते हिंदुत्वाकडे वळले, राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला आणि आज देशामध्ये अगदी अमर्याद सत्ता भोगतायत. अशा या भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये राम मंदिर हा मुद्दा वेगळ्या एका गोष्टीमुळे चर्चेला जातोय, हे दुर्दैव आहे. म्हणजे असं जर का मी म्हटलं की आज जी काही दरोडेखोरी चाललेली आहे, राजकीय पक्ष फोडले जात आहेत, आमदार खासदार चोरले जात आहेत, खरेदी विक्री होते, याला ऑपरेशन नाव दिलं जाते. ऑपरेशन हे, ऑपरेशन ते. मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपा करते का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या बातम्या दाखवल्या जात असतील, नसतील, बातम्या छापून येत असतील, नसतील, पण चोरी तर होते. राम मंदिरावरती दरोडा तर टाकला जातोय, टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेलेत. काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय. हे फार गंभीर आहे. आणि जसं एकदा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, जेव्हा मी सांगितलं ना 90चा काळ होता, की अब हिंदू मार नहीं खाएगा, तसं आज मी म्हणतोय की अब हिंदू माफ नहीं करेगा. जे जे मंदिर लुटतायत, मग ते भाजपचे कोणी असतील किंवा आणखीन कोणी असतील, पण लेकिन अब हिंदू माफ नहीं करेगा उनको. जे जे मंदिर लुटतायत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करतो. येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे पुणे एकेकाळी जो एक कबूतरखाना होता, तिथे एक मारुतीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोर तमाम हिंदूंना, ज्यांना असं वाटतंय की भाजपच्या कालखंडामध्ये हिंदुत्व धोक्यात आले म्हणून ज्यांनी मोर्चे काढले होते, त्यांनासुद्धा मी आमंत्रित करतोय. पक्ष वगैरे न बघता जे जे राम भक्त असतील, जे जे हिंदू आहेत, ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाही आहे, पण जाब विचारायचं वाटतोय, ते सगळेजण तिकडे 4च्या सुमारास जमतील. मी स्वतः तिकडे जाणार आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील, आणि मी तर म्हणेन केवळ शिवसैनिकच नाही तर तमाम रामभक्त असतील. ज्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, ते सुद्धा हिंदू असतील तर ह्याच्यामध्ये येऊ शकतील. त्यांनी यावं आणि तिथे मग आम्ही रामरक्षा आंदोलन करतो. त्याच्यात
साहजिकच आहे की रामरक्षा एक जसं पूर्वी आम्ही महाआरती करत होतो हिंदूंना जाग करण्यासाठी, आता हिंदू जागे झालेत. आता हिंदू त्यांना जाब विचारतील, तो जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे रामरक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र म्हणू आणि हनुमान चालीसा सुद्धा म्हणू. हे जाहीररित्या हा कार्यक्रम सुरू होईल. परवाचा कार्यक्रम ही सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी राज्यभर, जिल्हा पातळीवरती, शहरामध्ये, अगदी खेड्यापाड्यात सुद्धा जिथे जिथे राम मंदिर असेल, जिथे जिथे हनुमान मंदिर असेल, तिथे तिथे हे सर्व हिंदू, सर्व राम भक्त, मी तर म्हणेन आता वारीची सुरुवात होते, अगदी वारकरीसुद्धा या राम मंदिराच्या लुटीविरोधात ज्यांच्या मनात आग आहे, ज्यांच्या मनात राग आहे, ते सगळे एकत्र होऊन या भारतीय जनता पक्षाला ह्याचं उत्तरदायित्व स्वीकारायला लावल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे ही सुरुवात होते आहे. आपल्यालासुद्धा मी आमंत्रण देतो आहे. आपल्या माध्यमातून मी सर्व हिंदूंना, सर्व राम भक्तांना तिथे आमंत्रित करतो आहोत. कारण हिंदुत्वाच्या नावावरती ही लूट आम्ही सहन करू शकत नाही. हा जर काही त्यांनी देखावा केला असेल की मंदिर वही बनाएंगे, मंदिर झालं, पण त्या मंदिराच्या मागे ज्यांनी ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी ज्यांनी कष्ट, ज्यांनी म्हणजे अनेकांना तुरुंगवास झाला, त्या सगळ्यांचे कष्ट हे असे आम्ही वाया जाऊ देणार नाही. म्हणून परत एकदा सांगतो की आज आहे शुक्रवार, परवा रविवारी 5 तारखेला साधारण 4च्या सुमारास दादर येथे जे मारुतीचं मंदिर आहे, जिथे जुना कबूतरखाना होता, तिथे सगळेजण एकत्रित येतील आणि रामरक्षा आंदोलन आम्ही सुरू करतो. तुम्ही इतर पक्षांना सुद्धा आवाहन करताय का? मनसेअध्यक्ष राज ठाकरेंना सुद्धा आवाहन करताय का? मी तमाम हिंदूंना, तमाम राम भक्तांना पक्ष पातळीच्या पलीकडे जाऊन आवाहन करतोय. आवाहन म्हणजे विनंती. आव्हान आणि आवाहन ह्याच्यामध्ये फरक आहे. आवाहन म्हणजे विनंती करतोय की ज्यांना ज्यांना तिकडे यावंसं वाटते त्यांनी तिकडे बिंदास यावं. उद्धवजी, राम जन्मभूमी हा देशवासियांच्या आस्थेचा विषय आहे. राम जन्मभूमीचं आंदोलन हे देशव्यापी होतं. आता हे तुम्ही रामरक्षा जे आंदोलन सुरू करत आहात ते मुंबई महाराष्ट्रापुरतं मर्यादित असणार आहे की पुढच्या काळात हे देशव्यापी असेल आणि तुम्ही स्वतः अयोध्येत जाणार आहात का? मी अमित शहाबरोबर नक्की अयोध्येला जाणार आहे. पुढे काय? ऐका, एक मिनिट, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की तुमच्या लक्षात असेल की त्यावेळेला राम मंदिराचं आंदोलन हे देशव्यापी होतं, पण शिवसेनेने, अगदी स्वतः शिवसेना प्रमुख हे अक्षरशः राज्यभर फिरले होते. मग कधी महाआरती असेल, कधी ते शिलापूजन असेल, अनेक ठिकाणचे फोटो माझ्याकडे आहेत. संपूर्ण राज्य हे शिवसेना प्रमुखांनी उठवलं होतं, पेटवलं होतं आणि त्याचसोबत महाराष्ट्राकडनं स्फूर्ती घेऊन मग तिकडे अडवाणीजींनी रथयात्रा काढली होती. मला असं वाटतं की भाजपच्या लोकांनासुद्धा हे जे पटत नाही आहे त्यांनीसुद्धा पुढची रथयात्रा काढायला काही हरकत नाही, त्याच्यातही शिवसेना सहभागी व्हायला तयार आहे. आणि देशभर हे आंदोलन झालं पाहिजे. जे जे हिंदूंच्या भावनेशी खेळत आहेत, जे जे हिंदूंच्या भावनेशी खेळलेत आणि हिंदुत्वाचा बुरखा घालून जे राम मंदिर लुटत आहेत ते माझ्या मते देशद्रोह करत आहेत. हां, देशभरात सुरू झाले, पण महाराष्ट्र त्याच्यामध्ये मागे राहणार नाही. महाराष्ट्र हा नेतृत्व करेल आणि असं हिंदूंच्या भावना या कोणी अशा स्वतःच्या खेळण्यासाठी वापरू नयेत, स्वतःच्या स्वार्थासाठी वापरू नयेत. एक बड़ी बात आपने कही है कि आप अमित शाह के साथ अयोध्या जाएंगे, इसे क्या सिर्फ ऐसे ही जो है नहीं, वो छोड़ो. एक मजाक की बात मैंने की, क्योंकि कल ही मैंने सुना कि अमित शाह भी खुद गए ने, ऐसे किसी ने कहा है, तो वो बात छोड़ो. मैं तो दो बार और हमारे साथी जो है संजय राउत जी, आदित्य वगैरह, हमारे सब साथी वहाँ 2-4 बार गए हुए हैं. मैं तो खुद चीफ मिनिस्टर बनने के पहले भी गया था और उसी वक्त मैंने नारा दिया था, पहले मंदिर फिर सरकार. तो हमारे लिए मंदिर का महत्व ये है, सरकार बाद में, मंदिर पहले. सर, अयोध्या के इस आंदोलन में शिवसेना काफी बढ़ चढ़ के शिवसेना ने हिस्सा लिया था. क्या ये जो आप लोग आंदोलन शुरू कर रहे हैं राम रक्षा, इस आंदोलन को क्या पूरे देशव्यापी स्तर पर लेकर जाएंगे और क्या इस प्लान क्या है उसे थोड़ा हिंदी में बता दीजिए सर. यस, जैसे मैंने मराठी में कहा कि भाजपा ने अपने, अब मैं ऐसे कहता हूँ कि स्वार्थ के लिए क्या राम मंदिर का मुद्दा लिया था. अब राम मंदिर के लिए जिन लोगों ने आंदोलन किया था, काफ़ी सारे लोग आज भी हैं जिन्होंने
वो जेल गए थे, वो कार सेवकों के ऊपर कैसे अत्याचार किया गया था, आज भी सबके दिल में या मन में है। और अब उसका फायदा भाजपा उठा रही है। सत्ता तो आ गई, मंदिर तो बन गया, मंदिर भी कोर्ट के आदेश के अनुसार बन गया, तो अब जो भी मंदिर लूट रहे हैं उनको हिंदू माफ नहीं करेगा। और मैं तो कहता हूँ कि मुंबई में रहने वाले, महाराष्ट्र में रहने वाले, पूरे देश में रहने वाले जो भी हिंदू है वो सारे इस आंदोलन में आए। उत्तर भारत तो है ही है, लेकिन मुंबई में रहने वाले उत्तर भारतीय जो भी जय श्री राम कहते हैं वो भी हमारे साथ जुड़ जाए। जय शिवराय, जय श्री राम कहते हुए वो आए। 5 तारीख को मैं सबको आमंत्रित कर रहा हूँ, जो भी राम भक्त हैं और जितने सारे हिंदू जिनको ये सारी बातें पसंद नहीं है, गुस्सा है दिल में, वो हमारे साथ आए। और मैं इसलिए कह रहा हूँ कि उत्तर भारतीयों को भी मैं आमंत्रित कर रहा हूँ। दादर में आप थोड़ा सा दादर में आने वाले रविवार को 5 तारीख है, लगभग दोपहर के 4 बजे के आसपास मारुति का मंदिर है, जहाँ पहले कबूतर खाना हुआ करता था, वहाँ वहीं पर एक हनुमान मंदिर है, वहाँ हम सब सारे इकट्ठा आएंगे। राम रक्षा, हनुमान स्तोत्र और हनुमान चालीसा हम वहाँ सबके साथ बोलेंगे। आणि उद्धवजी, राम मंदिर उभारणीत सगळ्यात पहिली देणगी तुमच्या पक्षाला दिली, सगळ्यात पहिली वीट तुम्ही दिली, 1 कोटी रुपये. हो. तर मग तुम्हाला हे वाटत नाही का, समजा जर दानपेटीत अपहार होत असेल तर थेट अयोध्येत जाऊन अशा प्रकारांच्या बाबतीत जाब विचारला जावा? अयोध्येत तर मी जाणार आहे, मी काय जायला लाजत नाही आहे, अयोध्येत जाणार। परंतु ज्या संपूर्ण देशाने, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग मोठा होता, भाजपला दिल्लीत बसवलं, तो महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे आंदोलन व्हायला पाहिजे। महाराष्ट्र एकदा जागा झाला की संपूर्ण देश जागा होतो, त्याच्यामुळे पहिलं महाराष्ट्रातनं मी सुरुवात करीन आणि अयोध्येत पण जाईन ना मी। जसं तुम्हाला आठवत असेल की राम मंदिर निर्माण जेव्हा झालं 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो। आणि म्हणून आमचं जे हिंदुत्व आहे, जे मी नेहमी सांगतो की अयोध्येत तर राम जन्मभूमी आहे, अयोध्येत राम मंदिर आहे, पण आमचा राम हृदयात आहे। हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम, हे आमचं हिंदुत्व आहे। ठीक आहे, ठीक आहे, चला थँक्यू. आणखी एक विषय होता तो सोमवारी गांभीर्याने सुरू आहे मुंबईतली जी परिस्थिती नाही आहे, त्याच्याबद्दल हा, मी एक तुमचं ऐका किमान